तर आपण हे दृश्य पाहतोय। राज ठाकरे हे हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत आणि अगदी काही वेळातच आता ते मोर्चाच्या ठिकाणी रवाना होतील। अगदी काही वेळापूर्वीच राज ठाकरे यांनी लोकलने प्रवास केला। बोगस मतदार यादी आहेत, एका यादीमध्ये अनेक नाव आहेत असं काही लोकांचं मत आहे, काही पक्षांचं मत आहे। म्हणून यांनी आज जो काही मोर्चा काढलाय, निश्चितच याबाबतचा जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निवडणूक आयोग घेणार आहे। म्हणून या मोर्चाला आमचा कोणत्याही पद्धतीचा विरोध नाही आहे, ना त्यांनी काढू नये असं काही आमचं काय त्यांना हे पण नव्हतं। म्हणून त्याला जो काही कायदेशीर इलाज जो त्याच्यावरचा आहे त्या निवडणूक आयोगाला घेतलं पाहिजे। भाजपच्या इलेक्शन कमिशन डिपार्टमेंटच्या विरोधात बोलतोय म्हणून भाजप बोलतंय। भाजपली बोलायलाच नको ना, इलेक्शन कमिशनली तिथं बोलू द्या। पण झालं असं आहे की भाजपलाच असं वाटतंय की इलेक्शन कमिशन म्हणजे आपलं डिपार्टमेंट आहे, आपल्यासाठी एवढं कष्ट करते, आपल्यासाठी वोट चोरी करायला मदत करते, आपल्यासाठी मॅनिप्युलेशन करायला मदत करते, ईव्हीएम मध्ये घोळ करायला मदत करते। तर मग इलेक्शन कमिशनला जर हे सर्व इतर नेते टार्गेट करत असतील तर अपर इलेक्शन कमिशनची बाजू घ्यावी अशी भूमिका कदाचित भाजपची तिथं असावी। हे सगळं महाविकास आघाडी आणि मनसेकडून आज सत्याचा मोर्चा हा मुंबईमध्ये निघत आहे आणि या मोर्चासाठी वसई विरारवरून शेकडो मनसेचे कार्यकर्ते जे आहेत हे लोकलने रवाना झालेले आहेत। आपण बघू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण या सर्वत्र मनसेच्या कार्यकर्त्यांनी सगळीकडे हे मत चोरीच्या विरोधामध्ये हा मोर्चा आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महिला पण या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। पूर्ण लोकलमध्ये सगळीकडे जिकडे पाहावं तिकडे आपल्याला सगळे मनसेचे पदाधिकारी आपल्याला नेमकं मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं आपण जाणून घेणार आहोत। नेमकी काय भूमिका आहे तुमची मोर्चासाठी आपण निघालेले आहात? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आणि महाविकास आघाडीचा हा मोर्चा आज आहे। आपण अनेक मोर्चे पाहतो, मग त्या मोर्चाला नावं दिली जातात, महामोर्चा, धडक मोर्चा, अमुक मोर्चा, तमुक मोर्चा, बेधडक मोर्चा। पण या मोर्चाला सत्याचा मोर्चा असं नाव दिलेलं आहे। सत्याचा मोर्चा असं नाव देण्याचं कारण हे काय की याच्या पाठीमागची जी वोट चोरी चाललेली आहे त्याच्या पाठीमागचे सत्य काय आहे। आणि हा मोर्चा मनसेचा नाही, हा मोर्चा महाविकास आघाडीचा नाही, तर हा मोर्चा आपल्या तमाम महाराष्ट्रातील तमाम देशातील मतदारांच्या हक्काचा मोर्चा आहे असं मी म्हणेन। आणि त्या मतदाराला तो आपल्या